मी विद्यार्थी असताना अहमदनगरमध्ये 91-92च्या आसपास तत्वज्ञान परिषदेचं अधिवेशन झालं होतं आणि मी त्या अधिवेशनामध्ये एक विद्यार्थी म्हणून सहभागी झालो होतो. त्या अधिवेशनाच्या आकारमानापेक्षा या अधिवेशनाचं आकारमान बरंच लहान आहे. मी 2च अधिवेशनं अटेंड केली, ते आणि हे. ही बाब गंभीर वाटली मला. मी कालपासून थोडं उत्सुकता होती की किती लोक येतात, कोण आहेत, तत्वज्ञानाचं काय असेल क्षेत्र. आता आम्ही तिघेही वक्ते तत्वज्ञानाचे नाहीत. हा बदल सूचक आहे, चांगला आहे की आपण आपल्या विद्याशाखेच्या पलीकडे जाऊन संवाद साधतो आहोत. असा संवाद साधण्यासाठी कुठल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सांगण्याची आवश्यकता नसते. आपलं जीवन हे एक व्यामिश्र असं एक सामाजिक घटित असतं. त्यामध्ये कप्पेबंद अशी विभागणी आपल्याला करता येत नाही जगताना. आणि मग अशी कप्पेबंद विभागणी ही अर्थातच अकादमिक क्षेत्रामध्ये सुद्धा असू नये, हा विचारही काही राष्ट्रीय शिक्षण धोरणाने सांगितलेला नाही. त्याची सुरुवात बरीच जुन्या काळात झालेली होती आणि त्या अर्थाने स्वागतार्ह बाब आहे. अलीकडच्या काही दशकांमध्ये अनेक विद्याशाखांचा संकोच होतो आहे. एक प्रकारचं म्हणता येईल की सिंकिंग डिसिप्लिन्स आहेत, ह्या बुडत चाललेल्या, संपत चाललेल्या डिसिप्लिन्स आहेत. त्यामध्ये तत्वज्ञान आहे. विद्यापीठांचे तत्वज्ञान विभाग ओस पडायला लागलेले आहेत बऱ्याच काळापासून. आणि अशा पार्श्वभूमीवरती अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीने फिलॉसॉफीसाठीचं सेंटर सुरू केलं. म्हणजे जो उत्साहापूर्वी अमळनेरच्या सेंटर विषय असेल तो आता आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरती एका खासगी विद्यापीठामध्ये दिसतो आहे. पण ज्याला आपण सार्वजनिक विद्यापीठ म्हणतो, त्या सार्वजनिक विद्यापीठांमध्ये या विषयाविषयी अनास्था आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसवर असताना अतिशय वाईट बाब दिसत होती डोळ्यांसमोर की केवळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थी तत्वज्ञान विभागाकडे, त्यांच्या संशोधन पदव्यांकडे वळत असत. एका अशा देशात आपण आहोत ज्याला तत्वज्ञानाचा एक प्राचीन मध्ययुगीन वारसा आहे. तत्वज्ञान ही काही 20व्या-19व्या शतकामध्ये उदयाला आलेली विद्याशाखा नाही आहे. विद्याशाखा म्हणून ती आधुनिक असेल, पण एक प्रवाह म्हणून, विचार म्हणून तो जुना आहे. आणि अशा देशामध्ये या डिसिप्लिन, या विद्याशाखेचं बुडणं, तिचं पतन होणं एका वेगळ्या अर्थाने, ही बाब गंभीर आहे. आणि कदाचित याच अशा कारणामुळे आपल्याला लोकशाही समोरच्या आव्हानांची चर्चा करावी लागते. या परिषदेचा विषय हा संतांचा धर्मचिंतन असा आहे. आणि आपला लोकशाहीचा वारसा हा औपचारिकपणे जरी वासाहतिक सत्तेशी संबंधित असला तरी त्याची मुळं ही मध्ययुगीन आणि प्राचीन अशा समाजाकडे आपल्याला घेऊन जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रयी जी आहे, सूत्र जी आहेत, ही फ्रान्सच्या राज्यक्रांतीपासून घेतली नाही, तर ती बुद्धाकडून घेतली. हे यासाठी सांगावं लागलेलं होतं की आधुनिक समाज सुद्धा विषमतेने बरबटलेला होता. फ्रान्सची राज्यक्रांती हे त्याचं एक जिवंत उदाहरण होतं
एक राज्यक्रांती होते, पण येणारा समाज हा भांडवलदारी समाज होता. त्याने नव्या विषमतेला जन्म दिला आणि भांडवलदारी समाजामध्ये जे एक अरिष्ट तयार होतं, संकट तयार होतं, त्या संकटामधून समाजामध्ये अतिशय गंभीर अशा स्वरूपाच्या समस्या देखील तयार होतात, प्रश्न तयार होतात. मार्क्सवादी परिभाषेमध्ये त्याला अरिष्ट असं म्हटलं जातं. आणि भांडवलदारी समाजाच्या जगभरातल्या इतिहासामध्ये अशा अरिष्टांची नोंद झालेली आहे. मार्क्स जिवंत असतानाच मार्क्सच्या समोर भांडवलशाहीमधलं एक मोठं अरिष्ट येऊन गेलेलं होतं. त्यामुळे मार्क्स त्याची नोंद घेऊ शकला आणि मार्क्स नंतरच्या मार्क्सवाद्यांना या अरिष्टांचा अभ्यास करावाच लागला. मार्क्सने त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला हे नमूद केलेलं होतं की भांडवलदारी व्यवस्था ही एक अरिष्टग्रस्त व्यवस्था असते. एक अरिष्ट असं असतं की ते सदोदित असतं. त्यासाठी कुठल्या काळाची वाट बघावी लागत नाही की ते 2008चं अरिष्ट आहे किंवा 70तलं आहे, 60तलं आहे, 40तलं अरिष्ट आहे. असे जे अरिष्टांचे जे बिंदू आहेत आधुनिक काळाचे आहेत इतिहासामध्ये, त्या बिंदूंची वाट बघावी लागत नाही. भांडवलदारी व्यवस्था ही सदोदित एक अरिष्टग्रस्त व्यवस्था आहे, कारण ती खाजगी मालमत्ता ही बाब भांडवलदारी व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे आणि शोषण हा त्याचा मुख्य आधार आहे त्या व्यवस्थेचा. या दोन गोष्टींमुळे ही व्यवस्था ही सदोदित एका अर्थाने अरिष्टग्रस्त राहते. दारिद्र्याचा प्रश्न हा भांडवलदारी व्यवस्थेच्या अगदी उदयामध्येच तो निर्माण होत होता. 18व्या शतकाच्या शेवटी जे कादंबरी लेखन होत होतं इंग्लंडमध्ये आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्या कादंबऱ्यांमध्ये आणि कवितेमध्ये सुद्धा इंग्लंडमधल्या कामगार वर्गाचं, त्यांच्या शोषणाचं आणि नव्याने उदयाला येत असलेली शहरं, त्याची बकालता आणि शोषण यांचं वर्णन आलेलं आहे. असं असलं तरी अरिष्टांचे काही बिंदू भांडवलदारी व्यवस्थेमध्ये होते. म्हणजे त्याचा आता पुरेसा अभ्यास झालेला आहे, त्याची पुरेशी कारणमीमांसा झालेली आहे आणि आपण ते वाचू शकतो. मार्क्सने असंही सूचित केलं होतं की भांडवलदारी व्यवस्था ही एका अर्थाने एखाद्या सजीवासारखी असते. एखाद्या सजीवाचं जसं शरीर असतं तशी ती व्यवस्था असते. आपलं शरीर हे आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या समस्येवरती मात करण्यासाठीची यंत्रणा बाळगून असतं आणि आपण त्या समस्यांवरती मात करत असतो. जर त्या समस्येवरती मात करता आली नाही शरीराला तर मग तुम्हाला बाह्य उपचारांची गरज भासते. मग आपण डॉक्टरांकडे जाणार, काहीतरी अँटीबायोटिक घेणार, औषध घेणार. तशी भांडवलदारी व्यवस्थेमध्ये पण अरिष्टांचे तीव्र क्षण तयार होतात आणि त्या क्षणी भांडवलदारी व्यवस्थेला या अरिष्टांवरती मात करण्याची प्रक्रिया खूपच कसोशीने, गांभीर्याने, जबाबदारीचं भान राखून आखावी लागते, राबवावी लागते आणि भांडवलदारी व्यवस्थेने ते केलेलं आहे. एक तर या व्यवस्थेमध्ये एक अंगभूत अशी एक गोष्ट असते की भांडवलदारी व्यवस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा उठाव होऊ नये, एक क्रांती प्रवणता निर्माण होऊ नये, याची तजवीज या व्यवस्थेच्या आतमध्ये करण्यात आलेली होती. अगदी सुरुवातीपासून ती करण्यात आलेली होती. तिच्याविषयीची सजगता आणि जी काळजी घ्यायची होती ती किती गांभीर्याने आणि जबाबदारीने घेतलेली आहे याचं सुद्धा आता खूप चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. आपण असं पाहू शकतो, वाचू शकतो की अगदी 18व्या शतकाच्या शेवटापासून कुठल्याही प्रकारचा विद्रोही मानसिकता सामान्य शिक्षित जे आहेत, नव्याने शिकू पाहणारा जो वर्ग आहे, कामगार असेल, कनिष्ठ मध्यम वर्ग असेल आणि मध्यम वर्ग असेल, याच्या मनामध्ये निर्माण होऊ नये
याची काळजी एका अर्थाने भांडवलदारी व्यवस्थेच्या धुरीणांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून घेतलेली होती. E.P. टॉम्सन हे एक इतिहासकार आहेत ज्यांनी इंग्लंडच्या कामगार वर्गाचा इतिहास लिहिला. तर भारतातल्या कामगार वर्गाच्या इतिहास लेखनाचं काम अजून प्रतीक्षेत आहे. तो कामगार वर्ग इतिहासकारांची वाट पाहतोय की त्यांचा इतिहास कसा लिहिला जाईल. भारतातल्या भांडवलाच्या विकासाच्या इतिहासाचे काही प्रयत्न झाले, पण कामगार वर्ग भारतामध्ये कसा तयार झाला, त्याचं स्वरूप काय आहे हे अद्याप अजून नीटचं न उलगडलेलं कोड आहे. इंग्लंडच्या बाबतीत ते E.P. टॉम्सन यांनी केलं आणि ते पुस्तक वाचताना आपल्याला हे लक्षात येतं की एखादी व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही अतिविषम अशा तिच्या संरचनेसह टिकून राहते. ती जर तशी टिकून राहत असेल तर ती टिकून राहण्यासाठीच्या अंगभूत अशा प्रकारच्या रचना ती व्यवस्था स्वतःच्या अंतर्गत अस्तित्वात आणत असते, त्याचं पोषण करत असते, त्याला जिवंत ठेवत असते, त्या संरचनेला किंवा त्या प्रकारच्या मेकॅनिझमला. हे भांडवलदारी व्यवस्थेने केलं. तरी देखील काही तीव्र अशा स्वरूपाचं संकट भांडवलदारी व्यवस्थेमध्ये निर्माण होत असतं. मॅनिफेस्टोमध्ये मार्क्स आणि एंगल्सने याचा एक उल्लेख सुरुवातीला केला आणि नंतर त्याचं बरंच विश्लेषण करण्यामध्ये त्यांची हयात गेली की भांडवलदारी व्यवस्था ही स्वतःच्या अस्तित्वाचं व्यवस्थापन कसं करते. आणि जेव्हा ती क्रायसिसमध्ये येते तेव्हा ती तीव्र अशा स्वरूपाच्या काही उपाययोजनांचा आधार घेते. त्याच्यामध्ये दडपणूक असू शकते, त्याच्यामध्ये हिंसेचा वापर असू शकतो, त्याच्यामध्ये समाजामध्ये विभागणी घडवून आणण्यासाठीच्या यंत्रणा असू शकतात आणि टोकदार अशा अस्मितांची सुद्धा निर्मिती समाजामध्ये तयार केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये राष्ट्र आहे, धर्म आहे, भाषा आहे, प्रदेश आहे, भारतासारख्या देशामध्ये जात आहे की यांच्या टोकदार अस्मितांचे खेळ हे समाजामध्ये सुरू असतात. महाराष्ट्र या अशा अस्मितावादी राजकारणामध्ये बऱ्याच वेळा हुरपळून निघालेला आहे. समकाळ त्याला अपवाद नाही. अशा अरिष्टांचं ही व्यवस्थापन कसं करते हा प्रश्न आहे. आणि ती व्यवस्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती बरीच क्लिष्ट आहे. ती क्लिष्ट जशी आहे तशीच ती वेदनादायी सुद्धा असते. सामान्य जनांसाठी ती वेदनादायी असते, कारण भांडवलदारी व्यवस्थेला अशा समुदायाचं व्यवस्थापन करायचं आहे जो समुदाय भांडवलदारी व्यवस्थेने त्यांनाच दाखवलेल्या त्या समुदायाला दाखवलेल्या झगमगाटापासून वंचित असतो. तुम्ही तो झगमगाट पाहू शकता, पण तुम्ही त्या झगमगाटाचा भाग होऊ शकत नाही. आणि भारतासारखा देश तर एक अपवादात्मक देश आहे जिथे स्वतः केंद्र सरकार असं सांगतं की आम्ही 82 कोटी लोकांना स्वस्त किंवा फुकट धान्य पुरवतो. म्हणजे आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये जगामधले सर्वाधिक गरीब लोक आहेत. सर्वाधिक गरीब ऑफिशियली रेकॉर्डेड डेटा आहे. तुम्ही बघू शकता, वाचू शकता, जाणू शकता, माहिती घेऊ शकता. आपण अशा काळामध्ये आज आहोत की ज्या काळामध्ये सरकारने या 82 कोटी लोकांना धान्य स्वस्तात किंवा मोफत देण्याचं थांबवलं तर या लोकांची अन्नान्नाशी दशा होऊ शकते किंवा ते या व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोहासाठी सज्ज होऊ शकतात. या दोनपैकी एक काहीतरी निवडावं लागतं. आणि म्हणून जागतिक बँक असेल किंवा
युनेस्को असेल, त्यांच्या मोठ्या अशा नॉन गव्हर्नमेंटल म्हणवल्या जाणाऱ्या ऑर्गनायझेशन्सला फायनान्स करणाऱ्या इतर वित्त संस्था असतील, ज्यांनी भारतासारख्या तिसऱ्या जगामध्ये नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनचं खूप मोठं नेटवर्क उभं केलेलं आहे. या देशांमध्ये जर या गरिबीचं व्यवस्थापन झालं नाही तर हे जे गरीब लोक आहेत ते एक मोठा धोका केवळ भारतातल्या सत्ताधारी वर्गाला नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय अशा व्यवस्थेला निर्माण करू शकतात. कारण भारतामधला जो शोषित, भुके कंगाल, अर्धसाक्षर, पुरेशा निवारा नसलेला आणि पुरेशा उष्मांकांचं सेवन न करणारा समुदाय जो आहे तो जगामधल्या एकूण शोषित समुदाया एवढा आहे संख्यात्मक दृष्ट्या. आपल्या शेजारी चीन आहे, आपला समकक्ष, त्यांनी भुकेचा प्रश्न सोडवलेला आहे. एक ऍव्हरेज म्हणजे एक चायनीज मनुष्य, एक चीनी मनुष्य हा भारतीय मनुष्य जेवढं अन्न सेवन करतो त्याच्या 1.5 पट अन्नाचं सेवन करतो. यावरून लक्षात येऊ शकतं की आपला आणि चीनमध्ये केवढा हा फरक असू शकतो. तुम्ही सरळ भारताचं ऑलिम्पिक गेम्स मधलं परफॉर्मन्स बघा आणि चीनचा आणि अमेरिकेचा, ते दोनच देश आपल्याशी म्हणजे लोकसंख्येच्या पातळीवरती आपण आपली तुलना त्यांच्याशी करू शकतो. बाकी सर्व देश हे तुल्यबळ पण नाही आहेत लोकसंख्येच्या बाबतीत. त्यामुळे अशा तुलना करणे ही काही खूप मोठी अवघड गोष्ट नाही. तुम्ही अगदी इंटरनेटच्या आधारे भारत, चीन आणि अमेरिका यांचं कुठल्याही निकषावरती तुलने या तिन्ही देशांचं अध्ययन करू शकता. आता या सर्वच देशांना कोणताही देश असो, तो कम्युनिस्ट असो, चीन सारखा किंवा भांडवलदारी देश असो, अमेरिकेसारखा साम्राज्यवादी येतात आणि भारतासारखा देश असो, की ज्याचं वर्णन आपण कसं करावं मला प्रश्नच पडतो की त्या देशाला तुम्ही काय म्हणावं. त्याला लोकशाही समाजवादी म्हणणार की त्याला भांडवलदारी म्हणणार की काय 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 म्हणणार मला कळत नाही. पण जो काही देश आहे आपला भारत म्हणूनचा, हे सर्वच देश त्यांच्या अंतर्गत असलेल्या अरिष्टाचं व्यवस्थापन कसं करतात हा एक आपल्या पुढे प्रश्न असू शकतो. आणि भारत हे त्याची क्लासिक केस बनते. कारण आपण अनेक कारणांनी या सर्व देशांपेक्षा भिन्न आहोत. अगदी अलीकडचा जर आपण भारत पाहिला, अगदी अलीकडचा, तर आपल्या पुढचं पहिलं महत्वाचं जे वैशिष्ट्य भारताचं जे बनेल आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते म्हणजे भारतामधली वंचना आहे. तुम्ही कोणत्याही निकषावरती भारत बघा, तुम्हाला भारताचं खूप प्रकाशमान असं खूप उज्ज्वल वगैरे असं काही चित्र दिसणार नाही. म्हणजे फुटपाथवरती किती लोक राहतात याचे पण आंतरराष्ट्रीय पाहण्या होतात, त्यामध्ये भारत तळाशी आहे. जेंडर पॅरिटीच्या निकषावरती भारत खूप मागे आहे. हे दारिद्र्य वगैरे हे तर निकषांचं बघायलाच नको. शिक्षण वगैरे, शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये भारत सातत्याने तळाशी आहे. त्याचे सर्व इंडायसेस बघा, म्हणजे मानवी विकास मापनामध्ये आरोग्य, शिक्षण, आयुर्मान वगैरे आणि आर्थिक स्तर वगैरे ह्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या निकषावरती भारत तळाशी. सर्व प्रकारचे अभ्यास जगामध्ये होत असतात, इंडायसेस तयार होत असतात. म्हणजे कुठे कोण देश आहे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, बघू शकता. अगदी एखाद्या देशामध्ये म्हणजे एखादा देश हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत किती उदार आहे याचे पण अभ्यास होतात. त्याच्या सुद्धा इंडेक्स तयार होतो, निर्देशांक तयार होतो. आणि भारत हा गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या स्थानावर आहे 142 वगैरे 180 देशांमध्ये, त्या स्थानावरून त्याला वर जाता आलेलं नाही. आणि गेल्या काही वर्षांमध्ये भारताने ते स्थान गमावलेलं आहे. ते तो होता पूर्वी, ते स्थान गमावलेलं आहे. आपण अशा देशामध्ये आहोत की जिथे इतके सारे वृत्तपत्र आहेत.
म्हणजे मध्यंतरी जॉफ्री रॉबिन नावाचं एका अभ्यासकाने पुस्तक जे लिहिलं भारताच्या न्यूजपेपर, त्याने नावच दिलं होतं की हे रिव्होल्युशन आहे, न्यूजपेपर रिव्होल्युशन इन इंडिया. एवढी सारी वृत्तपत्र आहेत, लोक वृत्तपत्र. युरोप आणि अमेरिकेमध्ये वृत्तपत्रांचा संकोच झालेला होता तेव्हा. एक हार्ड कॉपी या अर्थाने घरामध्ये जे वृत्तपत्र येऊन पडतं ते अमेरिकेमध्ये तर मागेच बंद झालं. युरोपमध्ये आता गेल्या काही 10-20 वर्षांमध्ये ते जवळपास लोप झालेला आहे. वृत्तपत्र नावाच्या इन्स्टिट्यूशनचा लोप झालेला आहे. भारतामध्ये हा लोप आता सुरू झालेला आहे गेल्या 3-4-5 वर्षांपासून. तुम्ही स्वतःचं नीट निरीक्षण करा की तुम्ही ज्या घरामध्ये 4-5 वर्षांपूर्वी किती वृत्तपत्र येत होते, कदाचित 3 पण असतील, आता ते 1 वर आलं असेल किंवा बंद झालं असेल. तर भारतामध्ये वृत्तपत्रांचा लोप व्हायला सुरुवात झालेली आहे. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी काही संबंध नाही, त्याचे काही वेगळी कारण आहेत, पण त्या प्रक्रियेमध्ये आपण आलेलो आहोत. पण असा देश ज्या देशामध्ये हजारो वृत्तपत्र हे दररोज प्रसिद्ध होत होते, शेकडो किंवा हजारो म्हणता येईल, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, ज्याला आपण नियतकालिक म्हणतो, ती नियतकालिक प्रसिद्ध होत होती. त्या देशामध्ये प्रत्यक्ष फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किती होतं गेल्या काही वर्षांमध्ये, हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही किंवा कोणता दाखला देण्याची आवश्यकता नाही की कोणत्या पत्रकाराला कोणती वागणूक दिली जाते भारतामध्ये किंवा कोणत्या टीव्ही चॅनलला कशा पद्धतीने दंडित केलं जातं किंवा किती लेखक आणि विचारवंत हे जुजबी किंवा फॅब्रिकेटेड अशा चार्जेस खाली हे तुरुंगामध्ये डांबले जातात, याची उदाहरणं मी देण्याची आवश्यकता नाही. इंटरनॅशनल इंडायसेस आपल्याला सांगते की भारत हा त्या निकषावरती सर्वच्या सर्व विकसित देशांच्या मागे आहे, विकसनशील देशांच्याही मागे आहे. असेच काही देश की जिथे भयंकर अशा जुलमी प्रकारची ऑटोक्रेसी आहे किंवा एक कुठली तरी सो कॉल्ड रॉयल फॅमिली रूल करती आहे वगैरे, जिथे कुठलंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्याच देशांच्या पुढे भारत असेल. आणि तो जर त्या देशांच्या पुढे असेल समजा आत्ता, तर त्याचं श्रेय आपल्याला भारतीय संविधानाला द्यावं लागेल, ज्यांनी शिक्षणाचा हक्क देण्याआधी भारतामध्ये अभिव्यक्तीचा हक्क दिला, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आणि नेहरूंनी त्याला उत्तेजन दिलं. वृत्तपत्र आली, नियतकालिका आली आणि स्वतंत्र भारताच्या किमान पहिल्या 2-2.5-3 पिढ्या ह्या कदाचित त्या अभिजन असतील, वरच्या वर्गाचे ते लोक असतील, वरच्या जातीचे असतील अभिजन, पण ते या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या उदार अशा लोकशाहीवादी भूमिकेने लाभान्वित झालेले होते. आता या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भयंकर असा मोठा संकोच आपल्याला झालेला दिसतो. तो जगामधल्या अनेक देशांमध्ये होतो आहे असंही मानलं जातं. म्हणजे जगामधले अनेक आंतरराष्ट्रीय पब्लिशर्स जे आहेत, अभिव्यक्तीच्या एका अर्थाने उदारमतवादी भूमिकेमुळे जाणले जाणारे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांनी सुद्धा भारतामधल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचिटीविषयी भूमिका घेतलेली नाही. 2014 नंतर पहिलं आंतरराष्ट्रीय पब्लिशिंग हाऊस ज्याला विक्टिमाइज केलं गेलं होतं ते पेंग्विन होतं आणि पेंग्विनने मान टाकली. तेव्हाच 14 नंतरची गोष्ट आहे. आणि अगदी अलीकडे जे बीबीसीची एक जी डॉक्युमेंटरी आली याच वर्षीच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये 2023 मध्येच, त्या डॉक्युमेंटरी आल्यानंतर 24 तासांच्या त्याच्यावरती बॅन आणला गेला. हा बॅन जो आणला तो युट्यूबवरून सुद्धा त्या डॉक्युमेंटरीला दाखवण्यात येऊ नये असं भारताच्या सरकारने जाहीर केलं. आता युट्यूब हे एक असा प्लॅटफॉर्म आहे जो त्याच्या उदारपणासाठी जाणला जातो. तुमचा एखादं लेख परभणीतलं किंवा पुण्यातलं वृत्तपत्र छापणार नाही, कधी कधी आपल्याला खात्री असते की हा लेख हे वृत्तपत्र छापणार नाही. त्याच लेखाचा एका अर्थाने जो आशय आहे तो तुम्ही युट्यूबवरून सांगू शकता. ज्या अनेक पत्रकारांना दंडित केलं गेलं
गेल्या काही वर्षांमध्ये त्या बहुतेक सर्व पत्रकारांनी युट्यूबवरती स्वतःचे चॅनल सुरू केलेले आहेत. आता टीव्ही जो आहे, दूरदर्शन जे आहे ते मागे पडलेलं आहे आणि युट्यूब जे आहे ते पुढे आहे, युजर्सच्या बाबतीत, सबस्क्रायबर्सच्या बाबतीत सुद्धा, आणि अनेक कारणांमुळे ते पुढे आहे. त्याचं एक कारण हे आहे की ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बंधनं जी असतात, जी पॉलिटिकल रिस्ट्रिक्शन्स ज्या असतात ते न जुमानणारं प्लॅटफॉर्म आहे. पण त्यांनी सुद्धा बीबीसी डॉक्युमेंटरीच्या वेळी माघार घेतलेली होती भारतामध्ये. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीचा उदारपणा दाखवणारे जे भांडवलदारी प्लॅटफॉर्म्स जे आहेत ते सुद्धा एका अर्थाने भांडवलाने अंकित केलेले असतात किंवा केले जाऊ शकतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा, हा एक पुरेसा असा एव्हिडन्स म्हणून आपण आपल्या समोर ठेवावा यासाठी की भारतातली जी लोकशाही आहे ती लोकशाही ही धोक्यात आलेली लोकशाही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये याचं वर्णन असं केलं गेलं, अनेकांनी केलं की ही एक प्रकारची अघोषित आणीबाणी आहे. आणि ही अघोषित आणीबाणी ही विशिष्ट अशा काळामध्ये आलेली आहे, म्हणजे ती कोणत्याही काळामध्ये आलेली नाहीये. असा काळ ज्या काळामध्ये दोन खरं तर गोष्टी एकाच वेळी घडत होत्या, सायमल्टेनियसली घडत होत्या. एक गोष्ट अशी घडत होती की विविध प्रदेशांमधल्या कनिष्ठ जाती ज्या आहेत त्या जातींमध्ये एक प्रकारचं भान येत होतं. हे भान फुल्यांच्या काळामध्ये आलं, नंतर शाहू आंबेडकरांच्या काळामध्ये आलं, संविधानाच्या काळामध्ये थोडं आलं. पण विशेषतः 70-80 नंतर आपण असं पाहतो की भारतीय राजकारणामध्ये विविध प्रादेशिक पातळीवरचे समाज गट हे विशिष्ट असं भान घेऊन सत्ताधाऱ्यांसोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या वाटाघाटींसाठी सिद्ध झाले. या प्रक्रियेला मंडल आयोगाने भयंकर अशी गती दिली, चालना दिली, आणि आपण पाहतो की 90 नंतरचं जे राजकारण आहे ते राजकारण वेगाने बदललं. जसं वृत्तपत्रांना रिव्होल्युशन म्हटलं तसं क्रिस्टोफर जेफलॉटनी या प्रक्रियेला सुद्धा सायलेंट रिव्होल्युशन म्हटलं. ही एक सायलेंट रिव्होल्युशन आहे. भारतीय राजकारणामधला कनिष्ठ जातींचा उदय ही एक शांततेच्या मार्गाने होत असलेली क्रांती आहे असं या जेफलॉटला वाटलं. एकतर या उदयाचं कसं व्यवस्थापन करावं हा भारतातल्या सत्ताधारी वर्गापुढचा एक गहन प्रश्न होता. त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर एक विशिष्ट वळण भारताच्या राजकारणाने घेतलं ते आपण गेल्या 30 वर्षांपासून पाहतो आहोत. त्याचा क्लायमॅक्स म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये अयोध्येला जे होईल तो आहे. दुसरी एक घटना हिला समांतर हिच्याशी काही अर्थाने संवाद साधत किंवा काही प्रकारच्या इंटरॅक्शन्स असलेली होती या घटनेशी. ती म्हणजे की जरी असा खालच्या समुदायाचा राजकीय उदय होत असला तरी देखील भारत हा कमालीच्या दरिद्रीकरणाच्या प्रक्रियेकडे हळूहळू आक्रंदित होत होता, म्हणजे पुढे पुढे जात होता, मार्गक्रमण सुरू होतं. याला काही आर्थिक कारणं होती. ज्या प्रकारची धोरणं अनुसरली जात होती ती भारतातल्या एका मोठ्या समुदायाचं, ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेत म्हणजे पॉप्युलायझेशन असं आपण म्हणतो, की ते दरिद्रीकरण, भणंगीकरण या समुदायाचं होत होतं. आता आपण मराठवाड्यासारख्या प्रदेशामध्ये जरांगेंच्या सभेला 1 कोटी लोक जमले असं घोषित ऑफिशियली जाहीर करण्यात आलेला आकडा होता. या घटनेला आपण याचं डिकोडिंग कसं करणार? आपण आरक्षणाची मागणी आहे, ही एक लोकप्रिय मागणी आहे. 1 कोटी लोक हे सगळ्या भारतात सुद्धा नोकऱ्या 1 कोटी लोकांना मिळणार नाहीये. संपूर्ण भारतात सगळ्याच्या सगळ्या राज्यांमध्ये जरी आपण नोकर भरती केली तरी 1 कोटी लोकांची नोकर भरती होत नाही. मी एकदा सगळं स्टॅटिस्टिक्स घेऊनच बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भारतामध्ये कधीही
इतिहासाच्या या गेल्या 4-5 दशकांमध्ये कधीही एकूण लोकसंख्येच्या 2% जास्त लोक हे सरकारी नोकरीमध्ये नव्हते. म्हणजे भारत जर 100 कोटींचा होता तेव्हा ते आकडा 2 कोटींचा होता, आता तो 3-3.5 कोटींचा आहे. अशी जर अवस्था असेल तर हे 1 कोटी लोक, ते पण केवळ एका जातीचे, समजा सभेला आले नसते पण येण्याची इच्छा तर होती ना त्यांची, त्या सभेला जाण्याची इच्छा तर होती, किंवा आज सगळे जर एकत्र आले तर ते 1 कोटी होते. याला आपण कसं डिकोड करणार? तर एकूणच गेल्या 3-4 दशकांमध्ये भारतीय शेतीचं जे पतन झालं अर्थकारणामध्ये, आपल्या राष्ट्रीय उत्पादनामध्ये शेतीचा वाटा हा 17 ते 18% कमी झालेला आहे. ज्या देशामध्ये 60% लोक या एका उत्पादन व्यवस्थेवर ते अवलंबून राहतात, त्यांचा प्रत्यक्ष उत्पादनामधला वाटा हा 17% असणं, यातूनही एकूणच राष्ट्रीय पातळीवरच्या आर्थिक उलाढालीमधलं असणारं हे जे प्रादेशिक आणि सामाजिक असमतोल आहे, याचा आपल्याला विचार करता येऊ शकतो की शहरामध्ये किती रुपये फिरतायत ते पण वरच्या वर्गामध्ये असतात. शहर विरुद्ध खेड ही एक फसवी, काही आपण कोटीक्रम वापरण्याची काही गरज नाही. पण तरी देखील 60% लोक ज्या प्रदेशामध्ये राहतात तिथे 17% फक्त तिथनं एकूण राष्ट्रीय पातळीवरच्या संपत्तीमध्ये म्हणा, उत्पादनामध्ये म्हणा, त्यांचा सहभाग असतो. यावरून या एकूणच शेती व्यवसायाचं कसं पतन झालं याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि अशा काळामध्ये एक शेतकरी समुदाय हा दुसऱ्या शेतकरी समुदायाच्या विरुद्ध उभं केला जातो. फुल्यांनी 19व्या शतकामध्ये जेव्हा सत्यशोधक समाजाचा विचार केला, तेव्हा त्या सत्यशोधक समाजाच्या तळाशी, त्याच्या पायाशी, त्याच्या एकूणच त्याचा जो बेस होता तो हा शूद्र आणि अतिशूद्रांच्या एकतेचा बेस होता. त्यांच्या मांडणीमध्ये जो शब्द येतो वारंवार तो शूद्रातिशूद्र आहे, आणि त्याच्या आधी पुन्हा स्त्री आणि शूद्रातिशूद्र. हा समाज याची संकल्पित एक प्रकारची एकता आहे. व्यवहारात ती एकता नाही आहे, पण ती संकल्पित आहे की अशा प्रकारची एकता ही निर्माण व्हावी, त्यातून एकमय समाज निर्माण होईल, त्यातून राष्ट्र निर्माण होईल. राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया ही प्रलंबित आहे भारतासाठी. एक अलोयशियस नावाचे एक अभ्यासक होते दिल्लीचे, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं शीर्षक आहे, भारतावरचं पुस्तक आहे की भारत काय आहे, तर ते म्हटले की नॅशनलिझम विदाऊट अ नेशन. हे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं असं पुस्तक आहे की ज्याच्या सर्वाधिक आवृत्त्या निघाल्या. मोठ्या विद्यापीठांमधल्या चौसाळकर सर माझ्यासमोर बसले की पॉलिटिकल सायन्स वगैरेच्या विद्यार्थ्यांसाठी ते टेक्स्टबुक असायचं एका पिढीसाठी, की तुम्ही अलोयशियस वाचल्याशिवाय तुम्हाला भारत कळणार नाही. असा देश आहे की ज्या देशामध्ये राष्ट्रवादाची तर चर्चा आहे, पण राष्ट्र निर्मितीचा प्रकल्प अजून प्रलंबित आहे. कारण फुल्यांनी जी व्याख्या दिली 2 शब्दांनी, एवढी सोपी व्याख्या कदाचित राज्यशास्त्रामध्ये क्वचितच कोणी दिली असेल नेशन विषयी, जी की एकमय लोक. हे तुम्ही जोपर्यंत एकमय होणार नाही तोपर्यंत तुम्ही राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी अपात्र असाल. तर आपल्या देशामध्ये अस्मितांच्या राजकारणांचा खेळ हा इतका बेमालूमपणे खेळला जातो की आपण सुद्धा त्याचा भाग कधी बनतो हे आपल्याला समजत नाही. फॅसिस्ट राजकारणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या राजकारणामध्ये भाग घेतलेले लोक हे बिंडोक असतात. ते काय गोडसेचं वर्णन पाठ्यपुस्तकात केलं जातं, माथेफिरू असतात, असं नाही आहे. हे एक अतिशय सुनियोजित पद्धतीने त्याची रचना केली जाते. त्यांचे बुद्धिजीवी आहेत का नाही, त्यांचे बुद्धिजीवी असतात, ते खूप सुनियोजित पद्धतीने रचना आखतात आणि ते विचार प्रणालीचं राजकारण असतं, ते खूप बेमालूमपणे खेळलं जातं. विचार प्रणालीवरती 20व्या शतकामध्ये जो सगळा उहापोह झाला त्याच्यामध्ये हा एक सातत्याने मुद्दा ग्रॅमशी असो अल्थुझर असो यांनी सातत्याने मांडला, वेगवेगळ्या परिभाषेत मांडला
की विचार प्रणालीचं राजकारण हे बेमालूम असतं. आपल्याला माहिती नसतं की ते कसं कसं काम करतं समाजामध्ये, आणि म्हणूनच ते राजकारण असतं एका अर्थाने. ठीक आहे, आपल्याला कळत नाही की ते कसं राजकारण काम करत असतं. नंतर हे स्त्रीवाद्यांनी खूप खूप मनापासून स्वीकारलं हा विचार की विचार प्रणालीचं राजकारण पितृसत्ताक समाजामध्ये किती बेमालूमपणे खेळलं जातं. इटलीमध्ये आणि जर्मनीत सुद्धा, विशेषतः जर्मनीमध्ये नाझी पक्षाचा जो अजेंडा होता त्याचा प्रभाव हा जर्मनीमधल्या बुद्धिजीवींवरती होता, मध्यम वर्गावरती होता, कामगारांवर सुद्धा होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाषा वैज्ञानिकांवर सुद्धा होता. हे